4 टक्स ब्लाउज आहे. टक्स कसे घ्यायचे ते बघा. शोल्डर मध्यावरती पहिला टक्स घ्यायचा 4 टक्स ब्लाउजचा आणि इथे कट मारून घ्यायचा. शोल्डर मध्यावरचा हा पहिला टक्स. त्याच्यानंतर मुंड्याचा टक्स आहे. मुंड्याचं अर्ध करून घ्यायचं आणि इथे कट मारायचा. पुन्हा ही बटनाची पट्टीची बाजू आहे. ही हा गळा आहे. ह्या साईडला अर्ध करून घ्यायचं. ह्याचा मध्य काढून घ्यायचा. ही कडेची बाजू येते. या बाजूला हा मुंडा आहे. मुंड्याच्या ह्या बाजूला काय करायचं, अर्ध करायचं. अर्ध करायचं आणि अर्ध्यापासून खाली 1 इंच घ्यायचं आणि इथे कट मारायचा असा. आता काय करायचं, जो सगळ्यात पहिला टक्स सांगितला शोल्डर मध्यावर तो 2.5 इंचाचा घ्यायचा. हा असा. ह्याची रुंदी अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच इकडे असं घ्यायचं. अर्ध्या इंचाचा मिळून 1 इंचाचा टक्स येतो हा. आता चारी बाजूला पॉइंट झालेले आहेत. आता काय करायचं, ह्या 2.5च्या वर इथून इथं वरती 1.5 इंच घ्यायचं आणि हा तिरका टक्स मारायचा. इथे हा टक्स फक्त पाव इंचाचा येणार. इंचाच्या 2च रेषा इथे. आता ह्या दोन्ही टक्सच्या मध्ये पाऊण इंच घ्यायचं म्हणजे मध्य करायचा आणि ह्याच्या मध्यापासून इकडे 1.5 इंच घ्यायचं आणि इकडे 1.5 इंच घ्यायचं. इथून इथे हा टक्स सरळ येणार आहे. गळ्याकडची बाजू आहे हा टक्स सरळ येणार आहे आणि ही साईडची बाजू आहे मुंड्याची. हा टक्स थोडासा असा तिरका जाणार आहे. हा असा. या दोन्ही टक्सची रुंदी पाव इंचच फक्त घ्यायची अशी. इकडे पाव इकडे पाव आणि हे रेषा मारून घ्यायची अशी. पुन्हा एकदा सांगते. शोल्डर मध्यावरती हा पहिला टक्स घ्यायचा आहे. मुंड्याचा इथे मध्य करायचा आहे. ही बटनपट्टीची बाजू आहे ह्याचा मध्य करायचा आहे आणि ही साईडची बाजू आहे. साईडच्या बाजूला मध्य करून त्याच्या खाली 1 इंचावर हा तिरका टक्स येणार आहे. पहिला टक्स हा 2.5 इंचाचा येणार आहे. त्याच्या इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच मिळून 1 इंचाचा. ह्याच्यावर बरोबर 1.5 इंच घेऊन त्याचा मध्य करायचा. मध्यापासून इकडे 1.5 आणि इकडे 1.5 घेऊन हा तिरका आणि हा सरळ टक्स येणार आणि मुंड्याचा हा टक्स सरळ इकडे येणार. हा टक्स एकदम बारीक